श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द उच्चारताच एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते. तसेच तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे वाक्य मनाला किती धीर देणारे आहे हे स्वामी भक्त जाणू शकतात. स्वामींची सेवा करायची म्हणजे डोळ्यासमोर सर्वात प्रथम येतो त्यांचा तारक मंत्र. हा तारक मंत्र इतका जादू आहे की याचा अर्थ जाणून जर कोणी मनापासून पाठ केला तर त्याला स्वामींची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तारक मंत्र या शब्दातच याचा अर्थ आहे आणि महत्त्व दडलं आहे. तारक म्हणजे तारणारा आणि मंत्र आपल्या कोणत्याही संकटातून वाचवू शकतो. म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात. कारण स्वामी असे आहेत जे भक्तांच्या हाकेला सदैव धावून जातात, संकटकाळी पाठीशी उभे राहतात. त्यामुळे या मंत्रात स्वामींची महिमा सांगितली आहे. तुम्ही जर स्वामींची भक्ती करत असाल तर काय करायला हवे हे सुद्धा या मंत्रात सांगितले आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हेच मर्मगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. तारक मंत्राच्या पहिल्या ओळीमध्ये निशंक हो, निर्भय हो रे मना असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की स्वामींची भक्ती करताना तुम्हाला मनात कोणतीही शंका न ठेवता अगदी मनातील भीती दूर करून त्यांना समर्पित व्हायचे आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य मनात इतका विश्वास निर्माण करणारे आहे की भक्ताने स्वामींची सेवा करताना इतके ध्यानात ठेवले पाहिजे की आपल्या स्वामींसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करणार. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञाविना काळना नेई त्याला, परलोक ही ना भीती तयाला. तारक मंत्राच्या दुसऱ्या कडव्यात सांगितले आहे की स्वामी जर तुमच्या पाठी आहेत, त्यांची साथ तुम्हाला आहे, तर घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिरवावी लागते आणि त्यांची ताकद आहे. स्वामींची आज्ञाविना काळ देखील तुम्हाला काही करू शकणार नाही आणि केवळ भूतलावरच नाही तर परलोकी देखील स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत. उगाची भीती सो भये पळू दे, जवळी उभे स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. तिसऱ्या कडव्यात सांगितले आहे की तू घाबरतोस कशाला, तुझ्याजवळ जर स्वामी शक्ती आहे. जन्म मृत्यू ज्यांच्या अधीन आहेत तेच ब्रह्मांड नायक स्वामी तुझे आहेत आणि तू त्यांचा प्रिय भक्त आहेस. त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. स्वामींची आपल्या भक्तांप्रती असलेली माया यातून दिसून येते. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यानेच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. तो भक्त खऱ्या श्रद्धेने देवाला पुजतो, मनोभावे सेवा करतो, त्याच्या पाठीची सदैव देव उभा राहतो. याचीच प्रतीती या कडव्यातून येते. पवित्र मनाने आणि निर्मळ भावनेने श्रद्धेसहित सेवा करणाराच खरा स्वामी भक्त असतो. स्वामी अशा भक्तांना नेहमी साथ देतात, त्यांना संकटकाळी आपला हात देतात. त्यामुळे निस्वार्थ भावनाने भक्ती करावी. विभूती नमम नाम ध्यानार्धी तीर्थ स्वामीचे या पंचप्रामृतात, हे तीर्थ घेई आठ वीरे प्रचिती, न सोडती कदा स्वामी ज्या घेई आती. पंचमहाभूते ब्रह्मांड म्हणजे काय, तर या सर्वात आपले स्वामीच आहेत. स्वामींच्या नामजपनाने तुमची वाईट कर्मे नाहीशी होतात. त्यांच्या सेवेचे भक्तीचे फळ तुम्हाला निश्चित मिळते. मनोभावे केलेली सेवा येणे स्वामींच्या प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. स्वामींनी एकदा आपल्या भक्तांचा हात धरला तर तो कधीच सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री दत्तगुरु महाराज की जय.